मी वृद्धाश्रमात नोकरीला होतो, पण त्या दिवशी जे दृश्य मी पाहिले त्याने माझ्या आत्म्याला पार हादरून सोडले. एक वृद्ध आई ज्यांच्या डोळ्यात केवळ गयावया आणि विनवणी होती, आपल्या मुलीच्या पाया पडत म्हणत होती, "पोरी, मी सुकी भाकरी खाऊन सुद्धा जगून घेईन, फक्त मला तुझ्यासोबत राहू दे." पण त्या निर्दयी मुलीने तिला झटकून तिथेच सोडून दिले. ती आई रात्रभर हुंदके देत रडत होती आणि मला हे सर्व सहन झाले नाही. दुसऱ्या दिवशी मी त्या मुलीच्या घरी पोचलो, जेणेकरून तिला समजवू शकेन. पण मी दरवाजा ठोकवताच तो आपोआप उघडला गेला. मी आत शिरलो आणि जे दृश्य पाहिलं त्याने माझी थरकन उडाली. माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मी उलट पावली बाहेर आलो. डोळ्यात अश्रू आणि मनात अशी एक भीती होती जिचे वर्णन करणे अशक्य आहे. मी एक अनाथ आहे, पण अनाथ असल्याचा डाग मला फक्त लहानपणीच नाही तर तारुण्यातही लागला. माझे वडील जिवंत होते, पण त्यांनी मला कधीच आपले मानले नाही. माझ्या आईला घटस्फोट देऊन त्यांनी दुसरे लग्न केले आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात फक्त निराशाच उरली. जेव्हा मी खूप लहान होतो तेव्हा मला माझ्या आईचा पुसट आठवणी येत असत. ती खूप दयाळू होती. माझ्यासाठी आपल्या हाताने भाकरीचे मऊ तुकडे करून ती मला भरवायची. मला रात्री गोष्टी सांगायची आणि जेव्हा मी रडायचो तेव्हा मला जवळ घेऊन धरून शांत करायची. पण माझे हे सुख जास्त काळ टिकू शकले नाही. माझी आजी जी घरात सर्वात मोठी होती तिला माझी आई आवडत नसे. माझ्या वडिलांनी दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करावे अशी तिची इच्छा होती आणि याच हट्टापायी तिने माझ्या वडिलांकडून माझ्या आईला घटस्फोट दिला. आई गेल्यानंतर माझे जगच बदलून गेले. माझी सावत्र आई अतिशय कडक स्वभावाची स्त्री होती. तिने मला कधीही मनापासून स्वीकारले नाही. माझे वडीलही माझ्यापासून दुरावले. ते दिवसभर कामात असत आणि जेव्हा घरी येत तेव्हा फक्त सावित्री आईचेच ऐकत आणि तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत. माझ्या सावत्र आईने मला कधीच आपला मुलगा मानले नाही. ती जेवणाच्या वेळी मला उपाशी ठेवायची. माझे कपडे नेहमी फाटलेले आणि जुने असायचे. जर मी एखाद्या गोष्टीची मागणी केली तर मला उद्धट आणि कृतज्ञ म्हणून मारले जायचे. मी दिवसभर इकडे तिकडे भटकत राहायचो आणि विचार करायचो की माझ्या वडिलांना माझे दुःख का दिसत नाही. त्यांना हे दिसत नाही का की त्यांच्या स्वतःच्याच घरात त्यांचाच मुलगा एका नोकरापेक्षाही वाईट आयुष्य जगत आहे. जोपर्यंत माझी आजी जिवंत होती ती सावत्र आईशी भांडण करून मला काहीतरी खायला द्यायची. पण त्यांच्या निधनानंतर मी पूर्णपणे निराधार झालो. माझ्या सावत्र आईसाठी तर ही जणू उत्साहाची वेळ होती. आता तिला अडवणारे कोणीही नव्हते आणि तिथे माझ्यावर उघडपणे अत्याचार करायला सुरुवात केली. मी अनेकदा घराच्या एखाद्या कोपऱ्यात लपून बसायचो. जेव्हा भूक लागायची आणि मी भाकरी मागायचो तेव्हा बदल्यात फक्त धिक्कार आणि शिव्या मिळायच्या. मी बाहेरच्या मुलांना बघायचो जी आपल्या आईसोबत आनंदी असायची, खेळायची, चांगले कपडे घालायचे. तेव्हा मी विचार करायचो की माझे आयुष्य असे का आहे. एक दिवस जेव्हा मी खूप आजारी पडलो तेव्हा सावत्र आई वडिलांना म्हणाली, "हा तर नेहमीच आजारीच असतो, ना कोणते काम करतो ना उपयोगाचा आहे. यापेक्षा चांगले आहे की याला दुसरीकडे कुठेतरी पाठवून द्या किंवा एखाद्या अनाथालयात टाका." हे ऐकून माझ्या वडिलांनी फक्त मान हलवली, पण काहीच म्हटले नाहीत. तोच तो क्षण होता जेव्हा मला समजले की या जगात माझे कोणीही नाही. मी कोणासाठीही महत्त्वाचा नाही. माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक दिवस तो होता जेव्हा सावत्र आईने माझ्यावर असा एक आरोप घातला ज्याने घराचे दरवाजे माझ्यासाठी कायमचे बंद केले. मला एक सावत्र बहीण आणि भाऊ होते. सावत्र आई ती नेहमीच माझ्यावर रागवत असे, पण यावेळेस तिने माझ्यावर एक घृणास्पद आरोप लावला की मी माझ्या सावत्र बहिणीवर वाईट नजर ठेवली आहे. हे ऐकून वडील संतापाने लाल झाले. काही विचार न करता त्यांनी मला खूप मारले. मी ओरडून सांगत होतो, "बाबा, मी काहीही केले नाही, हे सर्व खोटे आहे." पण त्यांनी माझे एकही ऐकले नाही. माझ्या सावत्र आईने रडण्याचे नाटक केले आणि वडिलांनी रागाच्या भरात मला धक्के मारून घराबाहेर काढले. मी अनेक दिवस भुकेला, तहानलेला गल्ल्यांमधून भटकत राहिलो. मला वाटले की कदाचित माझे वडील मला शोधायला येतील. कदाचित त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल. पण असे काहीही झाले नाही. मी लोकांच्या दुकानांबाहेर बसून राहायचो. कधी हॉटेलबाहेर पडलेल्या ताटांमध्ये उरलेले अन्न शोधायचो, तर कधी एखाद्या झाडाखाली झोपायचो. मी आयुष्यातील सर्वात कठीण दिवस पाहिले. एक दिवस भुकेने व्याकुळ होऊन मी एका मंदिरात गेलो. तिथे लोक भात वाटत होते. मी सुद्धा रांगेत उभा राहून भात घेतला आणि एका बाजूला बसून खाऊ लागलो. तेव्हाच एका स्त्रीने मला पाहिले. ती विधवा होती आणि तिच्या चेहऱ्यावर माया होती. तिने मला विचारले, "बाळा, कुठे राहतोस?" मी नजर खाली करून म्हणालो, "कुठेच नाही. माझे कोणीही नाही." ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली आणि मग म्हणाली, "चल, माझ्यासोबत चल." ही स्त्री माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद ठरली. तिने मला आपला मुलगा मानले. तिने माझ्यासाठी कपडे घेतले, चांगले जेवण दिले आणि माझी काळजी घेतली.
मी मायेसाठी तरसलो होतो आणि तिच्या प्रेमाने मला पुन्हा एकदा जगण्याची आशा दिली. तिने मला एका खाजगी शाळेतून 10वीची परीक्षा द्यायला लावली आणि मी स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी सर्व प्रयत्न केले. मी तिच्या प्रेमाचे ऋण कधीच फेडू शकलो नसतो. पण माझे सुख जास्त काळ टिकले नाही. जेव्हा माझ्या या मानलेल्या आईची शेवटची वेळ आली, तेव्हा मी तिच्यासोबत होतो, पण काहीही करू शकलो नाही. ती एक पुण्यवान स्त्री होती, जिने माझे आयुष्य बदलण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा मला माझ्या स्वतःच्या घरून हाकलून देण्यात आले होते, तेव्हा याच स्त्रीने मला सहारा दिला, स्वतःसोबत ठेवले, मला सन्मान दिला आणि माझे विखुरलेले आयुष्य सावरण्याचा प्रयत्न केला. ही स्त्री स्वतःसुद्धा एक दुःखद कथेचा भाग होती. तिचा पती एक निवृत्त न्यायाधीश होता, ज्याने आपल्या हयातच आपली सर्व मालमत्ता दुसऱ्या पत्नीच्या नावावर केली होती, जेणेकरून त्यांच्या मोठ्या मुलाला काहीही मिळू नये. पण त्या मुलाने हा अन्याय सहन केला नाही. तो आपल्या सख्ख्या आईचा द्वेष करू लागला आणि तिला वाटेतून हटवण्याचा कट रचू लागला. मी माझ्या डोळ्यांनी पाहिले की तो कशा प्रकारे आपल्या आईवर आरोप लावायचा. तो तिला चारित्र्यहीन म्हणायचा आणि गल्लीतील लोकांना एकत्र आणून तिचा अपमान करायचा. आम्ही दोघेही हतबल होतो. मी ओरडून लोकांना सांगण्याचा प्रयत्न करायचो की ही स्त्री माझ्या आईसारखी आहे. तिने मला सांभाळले आहे. तिने कधीही कोणतेही वाईट काम केले नाही. पण कोणीही ऐकत नव्हते. सर्वांनी डोळे झाकून घेतले होते. कदाचित यासाठीच की त्यांना माहिती होते की सत्य बोलण्याचा परिणाम भयानक असू शकतो. शेवटी तो दिवस आलाच, जेव्हा तिच्या मुलाने तिला जबरदस्ती घराबाहेर काढले. मी तिला आधार दिला, पण तिचे मन आधीच तुटले होते. जी स्त्री नेहमी हिंमत आणि संयमीचे प्रतीक होते, ती आता पूर्णपणे शांत झाली होती. तिच्या डोळ्यात एक अकालनीय रिकामेपण होते. ती वारंवार आभाळाकडे बघायची, जणू देवाकडे काहीतरी विचारत असावी. मग एक दिवस माझ्या डोळ्यासमोर तिचे श्वास अडखळू लागले. मी तिला सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती हळूहळू जीवनाची सीमा ओलांडत होती. तिचे होठ किंचित हलले, जणू काहीतरी सांगू इच्छित होते, पण आवाज बाहेर येऊ शकला नाही. तिच्या डोळ्यातून एक शेवटचा अश्रू टपकला आणि ती कायमची शांत झाली. माझे जग उद्ध्वस्त झाले होते. मी तिच्या निर्जीव देहाकडे पाहत होतो, पण माझ्याकडे इतके पैसेही नव्हते की तिचे अंत्यसंस्कार करू शकू. मी गल्लीतील लोकांकडे मदत मागितली, पण ते जे लोक कालपर्यंत तिच्यावर बोटं उचलत होते, ते आज तिला अग्नी द्यायलाही तयार नव्हते. मी गल्लीगल्लीत भटकलो, लोकांचे दरवाजे ठोकवले, पण माझी आर्त हाक ऐकणारे कोणीही नव्हते. अखेर कोणीतरी वृद्धाश्रमाला कळवले. ते लोक आले आणि त्यांनी तिचा मृतदेह उचलला. माझ्या आईसमान व्यक्तीला स्वहस्ते स्मशानात अग्नी देताना मी स्वतःशीच वचन दिले की मी अनाथ आणि निराधार लोकांसाठी काहीतरी नक्कीच करेन, जेणेकरून दुसरी कोणतीही आई आपल्याच घरातून अशी बाहेर होणार नाही आणि कोणा मुलाला असा हतबलतेचा अश्रू गाळावा लागणार नाही. त्याच दिवशी वृद्धाश्रमाच्या प्रमुखांनी मला विचारले, पोरा, तुला आमच्यासोबत काम करायला आवडेल का? मी ओल्या डोळ्यांनी होकारार्थी मान हलवली. मला असे जाणवले की माझ्यासाठी एक नवीन द्वार उघडले आहे. मी वृद्धाश्रमात नोकरी सुरू करू लागलो, जिथे मी अशा अशा वृद्धांची हतबलता पाहिली की माझे मन रक्ताचे अश्रू गाळू लागले. एखादा बाप आपला पूर्ण तारुण्य मुलाबाळांसाठी झिजवतो, पण म्हातारपणात तीच मुले त्याला निराधार सोडतात. एखादी आई आपली माया उधळून स्वतःची झोप आणि आराम त्यागून मुलांना लहानाचे मोठे करतात आणि बदल्यात तीच मुले तिला वेडे ठरवून वाऱ्यावर सोडतात. मी रोज हे सर्व पाहायचो, पण हतबल होतो. पण एक दिवस आश्रमात एका वृद्ध आईला आणण्यात आले. तिची मुलगी ईशा आणि जावई तिला सोडायला आले होते. ईशा अतिशय कोरडेपणाने म्हणत होती, ही आमची आई आहे, पण आता यांची मानसिक स्थिती ठीक नाही. या मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला भीती वाटते की एखाद्या दिवशी मोठा अपघात होऊ नये, म्हणून आता आम्ही यांना आमच्यासोबत ठेवू शकत नाही. त्या वृद्ध आईच्या डोळ्यात अश्रू होते. ती कधी आपल्या मुलीकडे बघायची तर कधी जावयाकडे. जणू तिला विश्वासच बसत नव्हता की ते खरंच तिला सोडून जात आहेत. मी शांतपणे हे सर्व पाहत होतो आणि माझ्या मनात एक विचित्र वेदना होत होती. कुठेतरी हे सर्व पाहून मला माझ्या मानलेल्या आईची हतबलता आठवत होती, पण मी शांत राहिलो. मी खूप काही पाहिले होते आणि मला उमजले होते की या जगात मुलांसाठी आई वडील सुद्धा ओझेच बनतात. ती वृद्ध आई आपल्या मुलीच्या पाया पडत गयावया करत होती, पोरी, मी तुझ्याकडे काहीच मागत नाही. मला फक्त घराच्या एका कोपऱ्यात राहू दे. मी सुकी भाकरी खाऊन सुद्धा दिवस काढन, पण मला इथे सोडू नकोस. पण ईशावर काहीच परिणाम झाला नाही. तिने निर्दयीपणे आपल्या आईला स्वतःपासून दूर केले आणि तिथून अशी निघून गेली, जणू तिची आई नसून कोणी अनोळखी व्यक्ती असावी. मी हतबलतेने ते दृश्य पाहिले, पण काहीच करू शकलो नाही. जेव्हा ते निघून गेले, तेव्हा ती वृद्ध आई जमिनीवर बसून रडू लागली. तिचे रडणे आश्रमातील प्रत्येक माणसाचे हृदय चिरत होते. पण आम्हाला माहिती होते की हे काही पहिलीच घटना नव्हती. तिच्या रडण्याने आवाज ऐकून मला माझ्या आयुष्यातील कठीण आठवणी सतावू लागल्या.
माझी स्वतःची आई सुद्धा अशीच हतबल होती जेव्हा माझ्या मामाने तिला घराबाहेर काढले होते. माझ्या सावत्र आईचे जुलूम, वडिलांचा दुरावा आणि माझ्या मानलेल्या आईचा झालेला अपमान हे सर्व एखाद्या चित्रपटासारखे माझ्या डोळ्यासमोर फिरू लागले. मी अनेकदा त्या वृद्ध आईला जेवणासाठी विचारले, पण तिने एक घास सुद्धा खाल्ला नाही. मला वाटले कदाचित तिची भूक अन्नाची नसून आपल्या मुलीच्या प्रेमाची आहे. ती रात्रभर रडत राहिली, पण मी तिच्यापाशी बसून राहिलो. सकाळ होताच मी निर्णय घेतला की मी तिच्या मुलीच्या घरी जाऊन तिच्याशी बोलेन. दुसऱ्या दिवशी सकाळी मी थेट ईशाच्या घरी पोहोचलो. माझे हृदय अस्वस्थतेने धडधडत होते. एक आशा होती की कदाचित तिला आपल्या आईच्या आठवणीने पश्चाताप होत असेल. कदाचित तिला तिच्या चुकीची जाणीव झाली असेल. मी दरवाजावर थाप मारली, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे दरवाजा आपोआप हळू उघडला गेला. आतून हसण्या विनोदाचे आवाज येत होते. मी आत पाऊल ठेवले तर पाहिले की तिथे एक शानदार पार्टी सुरू होती. ईशा आणि तिचा पती उत्तम कपड्यात नटलेले होते. त्यांचे चेहरे आनंदाने उजळलेले होते. आजूबाजूला पाहुणे हसण्या-खिदळण्यात मग्न होते. मेजवर विविध प्रकारचे चविष्ट जेवण सजवले होते आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. हे सर्व पाहून जणू कोणीतरी माझे हृदय मुठीत दाबले असावे असे मला वाटले. माझी नजर अस्वस्थतेने इकडे तिकडे फिरू लागली. तितक्यात एक वृद्ध नोकर जवळून गेला. मी त्याला थांबवून विचारले, ही पार्टी कोणत्या आनंदासाठी आहे आणि ईशाची आई खरोखरच मानसिकदृष्ट्या आजारी आहे का? माझ्या प्रश्नावर तो उदासपणे हसला आणि म्हणाला, नाही साहेब, मातोश्री पूर्णपणे ठीक आहेत, पण त्यांच्या मुलांनी त्यांना उपाशी ठेवून, औषध न देऊन आणि वारंवार अपमानित करून ज्या अवस्थेपर्यंत पोहोचवले आहेत त्यामुळे लोक त्यांना वेडी समजू लागली आहेत. त्या अनेकदा लपून माझ्याकडे भाकरी मागायच्या, पण मुलगी आणि जावयाच्या भीतीने जास्त खाऊ शकत नव्हता. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी शांतपणे परतलो, पण मनात निश्चय केला होता की त्या वृद्ध आईला आता एकटे सोडायचे नाही. जेव्हा मी ईशाच्या घरून परतलो तेव्हा माझे मन जड झाले होते. मी आश्रमात जाऊन त्या आईची भेट घेतली. त्या एका कोपऱ्यात शांतपणे बसल्या होत्या, जणू कोणाची तरी वाट पाहत असाव्या. मी त्यांच्या जवळ गेलो आणि म्हणालो, आई, तुमची मुलगी तुम्हाला न्यायला येणार नाही, पण जर तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला दत्तक घेऊ शकतो, तुम्हाला आपले मानू शकतो. त्या टचकून माझ्याकडे पाहू लागल्या, जणू मी काहीतरी वेगळं बोललो होतो. मी त्यांचे अशक्त हात हातात घेतले आणि म्हणालो, मी तुम्हाला आई म्हणू शकतो का? हे ऐकतात त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी थरथरत्या हातांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, पोरा, मी तर माझे संपूर्ण आयुष्य माझ्या मुलांसाठी खर्च केले, पण त्यांनीच मला सोडले. जर तू मला आई म्हणणार असशील तर कदाचित माझ्या मनाला पटेल की मी एकटी नाहीये. त्या दिवसापासून मी त्यांना आपल्यासोबत घरी नेण्याचा निर्णय घेतला. मी त्यांच्या उपचारांसाठी एका चांगल्या डॉक्टरशी संपर्क साधला. त्यांनी औषधे आणून दिली आणि त्यांच्या प्रकृतीची खास काळजी घेतली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी त्यांना तो सन्मान दिला ज्यापासून त्यांच्या स्वतःच्या मुलांनी त्यांना वंचित ठेवले होते. हळूहळू त्यांची प्रकृती सुधारू लागली आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक नवीन आयुष्याची चमक दिसू लागली. माझ्या आयुष्यातील पूर्णत्व देण्यासाठी मी आणखीन एक पाऊल उचलले. मी शकुंतलाकडे त्यांच्या मुलीचा हात मागितला, जिच्या आयुष्यातील सर्व आनंद लग्नानंतर हिरावले गेले होते. मला ठाऊक होते की ती एक अतिशय सदृढ स्त्री आहे आणि माझ्या या मोहिमेत ती मला नक्कीच साथ देईल. लग्नानंतर माझी पत्नीही माझ्या या उद्देशात सामील झाली. आम्ही ठरवले की आम्ही फक्त आमचे छोटेसे जग न वसवता त्या निराधार वृद्धांनाही आधार देऊ ज्यांना त्यांच्या स्वतःच्याच मुलांनी नाकारले होते. माझे घराचे दरवाजे त्या वृद्धांसाठी नेहमी उघडे होते ज्यांना कुठेही थारा मिळत नव्हते. त्यांना तो सन्मान आणि प्रेम देणे ज्याचे ते हकदार होते ते आमच्या जीवनाचे एकमेव ध्येय होते. हळूहळू आमचे घर एका आश्रमासारखे बनू लागले. मी आणि माझ्या पत्नीने असा नियम केला, दर आठवड्याला वृद्धाश्रमातील काही निराधार वृद्धांना आम्ही आमच्या घरी आणू, त्यांना चांगले जेवण देऊ, त्यांच्याशी गप्पा मारू आणि त्यांना ममतत्व देण्याचा प्रयत्न करू जे त्यांच्या नशिबात असायला हवे होते. आमच्या घरात त्यांचे हसू घुमू लागले. त्यांच्या प्रार्थना आणि जुन्या आठवणीचे किस्से आमच्या मनाला शांती देऊ लागले. कदाचित त्यांच्याच आशीर्वादाने आमच्या घरात सुख आणि भरभराट होती. एके दिवशी आश्रमात आणखी एका वृद्ध गृहस्थांना आणण्यात आली. त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली होती. मळकट कपडे, वाढलेली दाढी, चेहऱ्यावर जखमांच्या खुणा आणि डोळ्यात एक विचित्र हतबलता होती. ते काहीच बोलत नव्हते आणि कोणाशीही नजर मिळवत नव्हते. मी पुढे होऊन त्यांचे नाव विचारले, पण त्यांनी मान खाली घातली. मी तिथल्या कर्मचाऱ्यांना विचारले की यांना इथे कोण सोडून गेले. एका कार्यकर्त्याने सांगितले की त्यांचा मुलगा घेऊन आला होता. तो म्हणत होता की वडिलांची मानसिक संतुलन ठीक नाही, ते घरात सर्वांची भांडतात, कोणाचे तरी नुकसान करतील, म्हणून त्यांना इथे सोडण्याला आलो आहे. हे ऐकून माझे हृदय पुन्हा एकदा दुखावले गेले. तीच जुनी कथा, तोच निर्दयीपणा आणि तोच स्वार्थ. मी त्या वृद्ध गृहस्थाजवळ बसलो आणि मृदू आवाजात म्हणलो, बाबा, तुम्हाला माझ्याशी बोलायला आवडेल का?
ते गप्प राहिले. पण जेव्हा मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते हुंदके देऊन रडू लागले आणि म्हणाले, पोरा, मी माझ्या आयुष्यातील सर्व कमाई माझ्या मुलांवर उधळली. माझे तारुण्य, माझी शक्ती, सर्व काही त्यांच्यासाठी अर्पण केले आणि आज त्याच मुलाने मला घराबाहेर काढले. ते रडू लागले. मी त्यांचा हात हातात घेतला आणि मनोमन ठरवले की मी त्यांना एकटं सोडणार नाही. त्यांचे नाव शामराव होते. काही दिवसातच ते माझ्याशी थोडे रुळले. मी त्यांना आश्रमातील इतर वृद्धांसोबत बसू लागलो. त्यांच्याशी बोलून त्यांची शांती मोडण्याचा प्रयत्न केला. एक दिवस मी त्यांच्याजवळ बसलो असताना ते स्वतःहून बोलू लागले. ते म्हणाले, मी माझे संपूर्ण आयुष्य कष्टात घालवले. माझे तारुण्य माझ्या मुलाबाळांवर ओवाळून टाकले. मुलाला उत्तम शिक्षण दिले, चांगले कपडे दिले, त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. जेव्हा तो मोठा झाला तेव्हा मला वाटले की माझी कमाई एखाद्या चांगल्या कामासाठी खर्च व्हावी. म्हणून मी माझी मालमत्ता गरजू मुलांच्या नावे केली. ते थोडे थांबले आणि माझ्याकडे अशा नजरेने पाहू लागले जणू त्यांना आणखी काही सांगायचे आहे, पण शब्द साथ देत नव्हते. मी शांतपणे ऐकत होतो. जेव्हा माझ्या मुलाला हे समजले तेव्हा तो रागाने माझ्यावर ओरडू लागला की मी त्यांच्या हक्कावर दरोडा टाकला आहे. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पोरा, तुझी स्वतःची कमाई आहे, तू तरुण आहेस, कष्ट करू शकतो, पण ही मुले निराधार आहेत, त्यांचा सहारा कोण बनेल? पण तो संतापाने लाल झाला आणि काही दिवसानंतर मला वेडा ठरवून इथे सोडून गेला. जेणेकरून मी माझा निर्णय बदलावा. हे ऐकून माझ्या मनाला मोठा धक्का बसला. एक पिता ज्याने आपले सर्व आयुष्य मुलासाठी खर्च केले, जेव्हा त्यानेच आपली संपत्ती एखाद्या सत्कार्यासाठी दिली तेव्हा मुलगा त्यांचा शत्रू बनला. मी शामराव यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यांना खात्री दिली की ते एकटे नाहीत. पण मला माहिती होते की ज्या मुलासाठी त्यांनी हे सर्व केले त्याच मुलाच्या वागणुकीचे दुःख आतून त्यांना पोखरत होते. काही महिने असेच निघून गेले. मी अनेकदा त्यांच्याजवळ बसायचो, विचारपूस करायचो. ते मला मुलासारखे मानू लागले होते आणि मी सुद्धा त्यांचा आदर माझ्या वडिलांसारखाच करत होतो. पण काळाची गती कोण रोखू शकतो? एके दिवशी जेव्हा मी त्यांच्या खोलीत गेलो तेव्हा ते शांतपणे झोपले होते. मी त्यांना आवाज दिला पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. जेव्हा मी त्यांच्या हाताला स्पर्श केला तेव्हा जाणीव झाली की ते हे जग सोडून निघून गेले आहेत. माझ्या डोळ्यात अश्रू आले. आणखीन एक पिता हतबल होऊन आपल्या मुलाच्या फसवणुकीचे ओझे घेऊन या जगातून निघून गेले. मी त्यांच्यासाठी त्या सर्व गोष्टी केल्या ज्या एका मुलाने करायला हव्या होत्या आणि त्यांना अंत आदराने निरोप दिला. पण त्यांची कथा माझ्या मनावर आणखीन एक खोल जखम देऊन गेली. त्या वृद्धाश्रमात खूप गर्दी होती. काही नवीन वृद्धांना तिथे दाखल केले जात होते तर काहींसाठी त्यांचे नातेवाईक कागदपत्राची पूर्तता करत होते. मी माझ्या रोजच्या कामात मग्न होतो तेव्हा एक तरुण आपल्या वृद्ध आईला आधार देऊन आत घेऊन आला. ती स्त्री अशक्तपणामुळे जेमतेम चालत होती. तिच्या चेहऱ्यावर खोल उदासी आणि डोळ्यात विचित्र हतबलता होती. जणू तिला जाणीव झाली होती की तिला इथे सोडून दिले जाणार आहे. इन्चार्ज साहेब, ही माझी आई आहे, त्या तरुणाने म्हटले. आता या एकट्या राहण्याच्या लायकीच्या नाहीत. वारंवार पडतात आणि उलटसुलट बोलू लागले आहेत. आम्ही यांची काळजी घेऊ शकत नाही म्हणून त्यांना तुमच्या स्वाधीन करत आहोत. जसे मी त्या तरुणाच्या चेहऱ्याकडे पाहिले माझे पाय तिथेच थबकले. माझा श्वास रोखला गेला. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिलो. हा माझा सावत्र भाऊ होता. तोच भाऊ ज्याच्यासाठी मी माझ्या वडिलांचा मार खाल्ला होता, ज्यासाठी मी प्रत्येक त्रास सहन केला होता. आज तोच भाऊ आपल्या सख्ख्या आईला इथे सोडायला आला होता. माझी नजर त्या वृद्ध स्त्रीकडे वळली. ही तीच स्त्री होती जिने माझ्या आईची जागा घेतली होती. माझी सावत्र आई, जिने माझ्यावर जुलूम केले होते तरीही मी तिला आईचा दर्जा दिला होता. आज ती स्त्री हतबल उभी होती आणि ज्याच्यासाठी जिने मला नाकारले होते तोच मुलगा तिला इथे सोडायला आला होता. माझे मन अश्रू गाळत होते. मी आयुष्यात अनेक निर्दयी मुले पाहिली होती पण आज माझ्या स्वतःच्याच आयुष्यातील सर्वात वेदनादायक दृश्य मी पाहत होतो. मी माझ्या सावत्र भावाचा हात घट्ट पकडून त्याला अडवले. तुला लाज वाटत नाही? ही तीच आई आहे जिने तुला लहानाचे मोठे केले आणि आज तू तिला या अवस्थेत सोडून जात आहोस. माझा आवाज रागाने कापत होता पण त्या निर्दयीने माझा हात झटकवला आणि मागे सरकला. हे बघ भाऊ, तो उपरोधिकपणे हसत म्हणाला, मी इथे कोणताही वाद घालायला आलो नाही. आम्ही आधीच यांची खूप सेवा केली आहे पण आता यांचे डोके ठिकाणावर राहिले नाही. मी माझा निर्णय घेतला आहे आणि तू मला अडकू शकत नाहीस. मी हतबलतेने माझ्या सावत्र आईकडे पाहिले. ती शांत उभी होती, जणू काहीच ऐकत नव्हती. मी हळूच म्हणलो, आई, मी तुम्हाला माझ्यासोबत नेतो. मी तुम्हाला अशा प्रकारे एकटे सोडू शकत नाही. त्या डचकून माझ्याकडे पाहू लागल्या, जणू कोणी अनोळखी व्यक्ती समोर उभी असावी. मग घाबरलेल्या आवाजात विचारले, तू कोण आहेस? हे ऐकून जणू कोणीतरी माझे हृदय मुठीत दाबले असावे असे वाटले. आई, मी विनय आहे, तुमचा मोठा मुलगा, मी ओल्या डोळ्यांनी म्हणालो. पण त्या मागे सरकल्या. नाही, माझा मुलगा तर मेला आहे.
तो तर अनेक वर्षापूर्वीच मेला होता. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला समजले की वाढत्या वयानुसार त्या सर्व काही विसरल्या होत्या किंवा कदाचित आपल्या केलेल्या चुकीची त्यांना जाणीव होती आणि त्या सत्याचा सामना करायला घाबरत होत्या. माझा भाऊ आमच्या दोघांकडे एक नजर टाकून म्हणाला, "आता ही तुझी जबाबदारी आहे." आणि तिथून निघून गेला. मी माझ्या सावत्र आईचा हात धरला. "चला आई, मी तुम्हाला एकटे सोडणार नाही." एक क्षण त्या माझ्याकडे पाहत राहिल्या. मग थकलेल्या पावलांनी माझ्यासोबत चालू लागल्या. मी माझ्या आईला घरी घेऊन आलो. पत्नीने दरवाजा उघडला तेव्हा मी म्हणालो, "ही माझी आई आहे. आता या आपल्यासोबतच राहतील." माझ्या पत्नीने हसून आईचे पाय शिवले. "आई, तुम्ही आमची काळजी करू नका. आम्ही तुमची पूर्ण काळजी घेऊ." आई शांतपणे आत गेली. त्या काहीच बोलत नव्हत्या. बहुतेक वेळ एकाच जागी बसून असायच्या. कधी जेवायला नकार द्यायच्या, तर कधी कोणत्याही गोष्टीची इच्छा व्यक्त करत नसत. मी जेव्हा जेव्हा त्यांच्याशी बोलायचो, त्या माझ्याकडे कोऱ्या नजरेने पाहायच्या, जणू मी कोणी परका आहे. त्या मला का ओळखत नाहीत? एका रात्री मी माझ्या पत्नीला विचारले. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हटले, "काही जखमा भरायला वेळ लागतो. तुम्ही त्यांना अनेक वर्षापासून पाहिले नाही. त्यांचे मन कडक झाले आहे, पण प्रेमाने प्रत्येक कडक हृदय विरघळू शकते." हे बोलणे माझ्या मनाला स्पर्शून गेले. मी आईसोबत वेळ घालवायला सुरुवात केली. मी त्यांना माझ्या हाताने जेवण भरवण्याचा प्रयत्न करायचो. त्यांना फिरायला बाहेर न्यायचो. जुन्या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करायचो. मी घराच्या एका कोपऱ्यात एक छोटासा देवारा बनवला. जिथे मी आणि माझी पत्नी त्यांना बसून रामायण ऐकवायचो. त्यांना शांतता देण्याचा प्रयत्न करायचो. एके दिवशी मी त्यांच्याजवळ बसलो होतो. त्यांचा हात माझ्या हातात होता. अचानक त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. तिने माझ्याकडे एकटक पाहिले आणि हळूच म्हणाली, "तू विनय आहेस ना?" माझ्या अंगावर सरसरून काटा आला. मी रडत रडत तिचे हात धरले. "हो आई, मी विनय आहे." ती रडू लागली. "मी तुझ्याशी खूप वाईट वागले. मी तुला सोडून दिले आणि आज माझ्या स्वतःच्या मुलाने मला सोडले." मी तिला मिठी मारली. "आई, सगळं विसरून जा. मी तुला माफ केले आहे. आता तू माझ्यासोबत आहेस, कायमची." त्या दिवशी माझ्या आईने पहिल्यांदा सुटकेचा निश्वास टाकला. अनेक वर्षाच्या त्रासानंतर आता ती खरोखर एका आईसारखी माझ्यासोबत होती. तिने मला पहिल्यांदा ओळखले होते आणि तिचे अश्रू माझ्याही डोळ्यात तरळले. वर्षाचा दुरावा, त्रास आणि अपेक्षेचे ओझे एका क्षणात संपले होते. ती आपल्या थरथरत्या हातांनी माझा चेहरा कुरवाळत होती, जणू तिला खात्री करून घ्यायची होती की मी खरोखरच तिच्यासमोर आहे. "मी तुला खूप त्रास दिलाय विनय. मी तुला आईचे प्रेम देऊ शकले नाही. मी तुला परके समजले आणि स्वतःच्या घरातून हाकलून दिले. आज माझ्या मुलाने माझ्याशी तेच केले जे मी तुझ्याशी केले होते." ती रडत रडत सांगत होती. मी तिचे हात धरले. "आई, जे झाले ते विसरून जा. आता तुम्ही माझ्यासोबत आहात, हेच पुरेसे आहे." माझे शब्द ऐकून तिच्या डोळ्यात एक नवीन चमक आली. ती दीर्घ श्वास घेऊन म्हणाली, "काश मी तुला ओळखले असते. काश मी तुझ्याशी ते सर्व केले नसते जे तुझ्या वडिलांच्या सांगण्यावरून केले होते." आता आईसोबतचे माझे नाते बदलू लागले होते. ती आता पूर्वीसारखी शांत आणि कोरडी नव्हती. आता ती माझ्याशी बोलायची, माझी वाट पाहायची, माझ्यासोबत जेवायची आणि कधी-कधी तिच्या आयुष्यातील जुन्या गोष्टीही सांगायची. माझी पत्नी आईची खूप काळजी घ्यायची. ती त्यांच्यासाठी मऊ जेवण बनवायची, नवीन कपडे आणून द्यायची आणि तासनतास त्यांच्याशी गप्पा मारायची. या सर्वाचा आईच्या मनावर खोलवर परिणाम झाला. जी आई मला कधी काळी आपला मुलगा मानायला तयार नव्हती, ती आता माझ्यासोबत राहू लागली. एके दिवशी दुपारी मी तिच्याजवळ बसलो होतो. तेव्हा तीच हळूच म्हणाली, "विनय, तुला माहीत आहे का, त्या दिवशी मी तुला घरातून का काढले होते?" मी डचकलो. आईने कधीही स्वतःहून या गोष्टीचा उल्लेख केला नव्हता. मी शांत राहिलो. तिने आपले बोलणे सुरूच ठेवले, "तुझी आजी नेहमी माझा द्वेष करायची. कारण मी तुझ्या खऱ्या आईच्या जागी आले होते. ती तुला नेहमी माझ्यापासून दूर ठेवायची आणि तुझ्या वडिलांचेही तुझ्याकडे फारसे लक्ष नसायचे. मी सुद्धा तुला आपले मानू शकत नव्हते, कारण तुझ्या प्रत्येक गोष्टीवरून मला आठवण व्हायची की मी तुझी खरी आई नाही." हे सांगताना तिचे डोळे भरून आले. "पण जेव्हा तू मोठा झालास आणि तुझ्यामध्ये सहानुभूती आणि प्रेम पाहिले, तेव्हाही मी तुला स्वीकारू शकले नाही. मी तुला शिक्षा दिली, तुझ्यावर खोटा आरोप लावला, तुला वडिलांकडून मार खायला लावला आणि घराबाहेर काढले." मी तिचे थरथरते हातात घेतले. "आई, जे व्हायचे होते ते झाले. आता स्वतःला दोष देऊ नकोस." तिने माझ्याकडे पाहिले आणि पहिल्यांदा तिच्या डोळ्यात वात्सल्याची चमक दिसली. दुसरीकडे माझा सावत्र भाऊ आपल्या आयुष्याच्या परीक्षेत वाईट रीतीने अपयशी ठरत होता. जेव्हापासून त्याने आईला वृद्धाश्रमात सोडले होते, त्याच्या आयुष्यातील अडचणी वाढतच गेल्या. व्यापारात नुकसान, नातेवाईकांचे कर्ज, एकटेपणा आणि इतकेच काय तर त्याची पत्नी आणि मुलेही त्याला सोडून गेली होती. एके दिवशी एका ओळखीच्या माणसाने मला सांगितले की तो कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे आणि त्याची पत्नी त्याला सोडूनही गेली आहे. मी शांतपणे ऐकत होतो, कारण मला माहीत होते की निसर्गाचे निर्णय अटळ असतात.
जो माणूस आपल्या आईशी प्रतारणा करू शकतो तो जगात कोणाशीही एकनिष्ठ राहू शकत नाही. त्या रात्री मी आईजवळ बसलो होतो तेव्हा ती म्हणाली, कधी कधी जे पेरले जाते तेच कापणीला येते. मी तुला निराधार सोडले होते आणि आज माझा मुलगा मला एकटे सोडून गेला. मी तिचा हात धरून म्हणालो, पण आई, निसर्गाने आपल्याला दुसरी संधी दिली आहे. आता तुम्ही एकट्या नाही आहात, मी आहे ना. आई आता पूर्णपणे बदलली होती. ती अनेकदा आश्रमातील इतर वृद्धांकडे जायची, त्यांच्याशी बोलायची, त्यांना धीर द्यायची आणि त्यांचे दुःख वाटून घेण्याचा प्रयत्न करायची. मला जाणवले होते की आता ती पूर्वीसारखी उदास राहत नाही. उलट तिला तिच्या जुन्या सुखांची भरपाई करण्याची संधी मिळाली होती. एके दिवशी मी आश्रमात काम करत असताना माझी पत्नी जवळ आली आणि म्हणाली, आईंनी सांगितले आहे की त्यांना काही अनाथ मुलांसाठी कपडे आणि जेवणाची व्यवस्था करायची आहे. त्यांच्या हातून काहीतरी चांगले काम व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. हे ऐकून मी थक्क झालो. ही तीच आई होती जी एकेकाळी फक्त स्वतःच्या त्रासाचा विचार करायची, पण आज ती इतरांच्या कल्याणाचा विचार करत होती. मी हसून म्हणलो, नक्कीच, आपण उद्याच त्या मुलांसाठी काहीतरी चांगले करूया. दुसऱ्या दिवशी आम्ही आश्रमात एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला, ज्यामध्ये त्या मुलांना बोलवले होते. आईने स्वतः त्यांना जेवण भरवले, त्यांच्याशी प्रेमाने गप्पा मारल्या आणि वेळ घालवला. मी त्यांच्या डोळ्यात एक वेगळाच आनंद पाहिला. संध्याकाळी जेव्हा आम्ही घरी परतलो तेव्हा आई थकली होती, पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. त्यांनी मला जवळ बोलवले आणि सांगितले, विनय, आज पहिल्यांदा मला वाटले की मी आयुष्यात काहीतरी चांगले केले आहे. माझे उरलेले आयुष्य असेच निराधार आणि गरजू लोकांच्या सेवेत जावे अशी माझी इच्छा आहे. मी त्यांचे हात धरले आणि म्हणालो, आई, तुमच्या हृदयाच्या प्रकाशाने तुम्हाला बदलले आहे आणि या बदलाचा मी एक भाग आहे, याचा मला आनंद आहे. त्या दिवशी मला उमजले की कोणताही माणूस पूर्णपणे वाईट नसतो. फक्त परिस्थिती आणि वेळ त्यांचे मन कठोर बनवतो. जे प्रेम आणि मृदुतेने प्रत्येक जखम भरली जाऊ शकते आणि हृदय बदलता येते. तर माझी आई याचे उत्तम उदाहरण होती. आश्रमात आणखीन एक वृद्ध स्त्री आली. त्या अशक्त दिसत होत्या, पण त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळेच आकर्षण होते. त्यांच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर खोल उदासी होती. मी जेव्हा त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांनी नजर सोडली, जणू त्या स्वतःवर शर्मिंदा असाव्यात. मी हळुवारपणे विचारले, आई, तुमचे नाव काय? त्यांनी हळूच मान वर केली आणि उत्तर दिले, मला सौमित्र म्हणतात. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, ज्यावरून स्पष्ट दिसत होते की त्या कधी काळी एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबाचा भाग होत्या. मी त्यांच्यासोबत आलेल्या तरुणाला विचारले, तुमचे यांच्याशी काय नाते आहे? त्यांनी बेफिक्रीपणे उत्तर दिले, मी यांचा पुतणे आहे. यांच्या मुलाने यांना सोडले आहे. आता त्या आमच्यासाठी ओझे झाले आहेत. घराची परिस्थिती अशी नाही की आम्ही यांना सांभाळू शकू, म्हणून इथे सोडायला आलो आहोत. हे ऐकून माझे हृदय कापत होते. मी सौमित्रांकडे पाहिले, त्या शांतपणे अश्रू गाळत होत्या. मी त्यांच्या पुतण्याकडे रागाने पाहिले आणि म्हणालो, आम्ही यांची काळजी घेऊ, तुम्ही जाऊ शकता. तो तरुण खांदे उडवून निघून गेला आणि सौमित्रा हतबलतेने दरवाजाकडे पाहत राहिल्या. मी समजू शकत होतो की त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल. मी प्रेमाने म्हणालो, इथे कोणीही एकटे नाही, तुम्हीही नाही, आम्ही तुमचे आहोत. काही दिवसानंतर सौमित्रांना थोडे बरे वाटू लागले. मी अनेकदा त्यांच्याजवळ बसायचो. एके दिवशी त्या स्वतःहून बोलू लागल्या, मी कधी काळी एका श्रीमंत माणसाची पत्नी होते. त्या मंद आवाजात म्हणाल्या, माझ्या पतीचा मोठा व्यवसाय होता. आमचे महालासारखे घर होते. नोकर, चाकर, संपत्ती, गाड्या, सर्व काही होते. पण मी माझ्या सर्व मोठ्या संपत्तीला म्हणजेच माझ्या मुलाला स्वतःपेक्षा जास्त प्रेम दिले. मी दिवस रात्र कष्ट केले, त्यांना उत्तम शिक्षण दिले. माझे पती लवकर सोडून गेले, पण मला विश्वास होता की माझी मुले माझा आधार बनतील. पण जशी ती मोठी झाली त्यांचे प्रेम कमी झाले. ती आपल्या संसारात मग्न झाली आणि मी त्यांच्यासाठी फक्त एक जबाबदारी बनले. जोपर्यंत माझ्याकडे मालमत्ता होती तोपर्यंत ती प्रेमाचे नाटक करत राहिली. पण जेव्हा मी माझी जमीन विकून गरजू मुलांचे ट्रस्ट बनवण्याचे ठरवले तेव्हा माझे मुलंच माझे शत्रू झाले. माझ्या मोठ्या मुलाने मला न्यायालयात खेचले. त्याने सांगितले की माझी मानसिक स्थिती ठीक नाही. दुसऱ्या मुलानेही तोंड फिरवले. अखेर मुलांनीच मला घराबाहेर काढले. मग माझ्या पुतण्याने दया खाऊन मला इथे सोडले. एक आई जी आपल्या मुलांसाठी सर्व काही त्याग करू शकते, आज तीच मुलांसाठी ओझे बनली होती. मला जाणीव झाली की जगात सर्वात मोठा गुन्हा म्हणजे मुलांनी आपल्या आई वडिलांची केलेली फसवणूक होय. मी त्यांना खात्री दिली की इथे तुम्हाला तो सन्मान मिळेल जो तुमचे स्वतः देऊ शकले नाहीत. वेळ निघत गेला आणि माझ्या आश्रमाची प्रसिद्धी वाढू लागली.
मी कधी विचारही केला नव्हता की माझी एक छोटीशी सेवा संपूर्ण जगात उदाहरण बनेल. लोकांनी आश्रमाबद्दल ऐकले, माध्यमांनी आमचे काम दाखवले आणि पाहता पाहता कित्येक लोक आपल्या वृद्धांना आश्रमात सोडण्याऐवजी त्यांची काळजी घेऊ लागले. मी अनेक तरुणांना पाहिले जे आपल्या आईवडिलांना परत घरीही घेऊन जात होते. जे मुलगे पूर्वी आईला ओझे समजायचे ते आता त्यांच्या पायाशी बसून माफी मागू लागले. हे पाहून माझे हृदय आनंदाने भरून यायचे. आता माझ्या आश्रमात फक्त तेच वृद्ध यायचे जे खरोखर निराधार होते. वेळ कोणासाठीही थांबत नाही. माझे आयुष्यही वेगाने सरत गेले. मी तोच विनय होतो जो कधी काळी गल्लीत भटकायचा, पण आज माझ्याकडे सर्व काही होते. मी माझे आयुष्य सेवा आणि प्रेमात व्यतीत केले होते. आता माझी वृद्ध अवस्था सुखात जात होती. माझे बहुतेक आयुष्य आता प्रार्थनेत आणि त्या वृद्धांसोबत गप्पा मारण्यात जायचे. माझी मुले आता मोठी झाली होती आणि मला याचा अभिमान होता. मी त्यांना तेच संस्कार दिले होते जे एका खऱ्या माणसाला दिले पाहिजेत. मी त्यांना शिकवले होते की वृद्ध आणि निराधार लोक ही आपली जबाबदारी असतात. माझे मुलगा आणि मुलगी माझ्या या आश्रमाच्या कामात माझ्या खांद्याला खांदा लावून उभे होते. एके दिवशी मी माझ्या खोलीत बसलो होतो, जुन्या आठवणीत हरवलेला. माझी पत्नी जवळ आली आणि म्हणाली, आज तुम्ही खूप शांत आहात, सर्व काही ठीक आहे ना? मी दीर्घ श्वास घेतला आणि हसलो. फक्त जीवनाचा प्रवास आठवत आहे. कधी मी एकटा होतो, पण आज माझ्याकडे एक मोठे कुटुंब आहे, प्रेम आहे, सन्मान आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती शांती आहे जिच्यासाठी मी नेहमी आसुसलेलो होतो. माझी प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती, पण माझ्या मनात समाधान होते. देवाने मला माझ्या जीवनाचा उद्देश दिला होता. एके दिवशी माझ्या मोठ्या मुलाने येऊन सांगितले, बाबा, आम्ही आश्रमासाठी एक नवीन जागा शोधली आहे. आता आपण आणखी वृद्धांना आश्रय देऊ शकू. हे ऐकून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी म्हणालो, पोरा, मला आनंद आहे की तू माझ्या जीवनाचे ध्येय स्वीकारले आहेस. हे केवळ एक ठिकाण राहू नये, तर प्रकाशाचा असा दिवा बनावा जो कधीही विझणार नाही. माझ्या पत्नीने हसून म्हटले, हा दिवा नेहमी जळत राहील, कारण तुम्ही तो सत्कर्जाच्या तेलाने प्रज्वलित केला आहे. मी माझे डोळे मिटले आणि दीर्घ श्वास घेतला. मला असे वाटले की माझे ध्येय पूर्ण झाले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्याचा प्रकाश माझ्या खोलीत आला, तेव्हा मी डोळे उघडले आणि देवाचे आभार मानले. मी कदाचित थकलो होतो, पण मी त्या प्रार्थनांमध्ये जिवंत होतो, ज्या दररोज माझ्यासाठी निघत होत्या. मी त्या वृद्ध डोळ्यात जिवंत होतो, ज्यांच्यामध्ये मी आशेचा किरण जागा केला होता. आयुष्याने मला मोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी सिद्ध केले की जो प्रेमाच्या आणि सत्कर्माच्या वाटेवर चालतो तो कधीही मरत नाही. मी माझ्या मुलांच्या चेहऱ्यावरील हसू पाहत होतो आणि मला खात्री होती की माझी गोष्ट इथेच संपलेली नाही, तर ही एका नवीन सुरुवातीची नांदी आहे.